श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या स्वामी भक्ती निरंतर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत पितृपक्षात कोणत्या 5 गोष्टींची खरेदी केल्यावर तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. तर पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्धविधी, तर्पण आणि पिंडदान केलं जातं. असं केल्यानं पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात ते जाणून घ्या. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, विधी, तर्पण, पिंडदान तर करतातच. असे केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात कोणकोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात तेच आपण आज इथं जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात पितृपक्षाचे फार महत्त्व सांगितले गेले आहे. यावर्षी 18 सप्टेंबरपासून महालयारंभ झाला असून आज बुधवारी प्रतिपदा श्राद्ध आहे. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेली कृती. यामध्ये पिंडदान आणि तर्पण केले जाते. पितृपक्षावर आपण आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्धविधी करतो. पितृपक्ष पौर्णिमा ते अमावस्या तिथीपर्यंत राहते. यावर्षी 17 सप्टेंबर रोजी पौर्णिमा तिथी सुरू झाली असून 18 सप्टेंबरपासून प्रतिपदा श्राद्धाने महालयारंभ झाले आहे. तर 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्यापर्यंत पितृपंधरवडा सुरू राहील. असे मानले जाते की या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवर येतात आणि तर्पण अर्पण केल्याने त्यांना अन्न आणि पाणी मिळते, ज्यामुळे पितर खूप प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. पितृपंधरवडा म्हणजेच या 15 दिवसात आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार आगारी टाकतात. पितृपक्षात अनेक वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे. जर पूर्वजांना राग आला तर तुम्हाला पितृदोषालाही सामोरे जावे लागेल. अशा वेळी ज्या गोष्टी पितरांना आवडत नाहीत त्या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पण त्याचबरोबर अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे ज्या पितृपक्षाच्या काळात घरात आणल्यास व्यक्तीला सुख समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. तर सुरुवातीपासून तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट आहे तांदूळ. श्राद्ध पक्षाच्या काळात तांदूळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की पितृपक्षात तांदूळ फक्त खरेदी करू नये तर त्याचे दान देखील करावे, त्यामुळे तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न होतील. दुसरं आहे बार्ली. एक धार्मिक मान्यता आहे की पृथ्वीवर बार्ली प्रथम धान्य म्हणून उगवले गेले आणि ते सोन्यासारखे मानले जाते. त्यामुळे पितृपक्षात जव खरेदी केल्याने पितरांना आनंद होतो आणि तुमची आर्थिक समस्याही दूर होते. तिसरी खरेदी करण्याची गोष्ट आहे काळे तीळ. काळे तीळ. पितृपक्षादरम्यान आपण काळे तीळ खरेदी करणे आवश्यक आहे, कारण काळे तीळ पितरांच्या श्राद्ध आणि तर्पण दरम्यान वापरले जाते. तीळ खरेदी केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो असे सांगितले जातं. चौथा आहे चमेलीचे तेल. चमेलीचे तेल तुम्ही अवश्य खरेदी करा, कारण असे मानले जाते की पितरांना चमेलीचे तेल अर्पण केल्याने ते तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात चमेलीचे तेल अवश्य खरेदी करावे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे नवीन कपडे. पितृपक्षाच्या काळात पितरांसाठी नवीन वस्त्रे खरेदी करावीत. असे मानले जाते जेव्हा तुम्ही नवीन कपडे खरेदी करता तेव्हा तुमचे पूर्वज प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखशांतीचा आशीर्वाद देतात. तर अशा प्रकारे या गोष्टी तुम्ही पितरांसाठी पितृपक्षाच्या काळामध्ये खरेदी केल्यात तर तुमचे पितृ नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी शांती नक्कीच नांदेल. आजचा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन व्हिडिओज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.